नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 8 मार्च म्हणजे महिला दिन. माझ्याकडून जगातील सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण महिला दिनाबद्दल माहिती पाहणार आहोत. महिला दिन हा महिलांच्या अधिकारासाठीचा संघर्ष व त्यांची प्रगती आणि सामाजिक समानतेसाठी व त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हा 8 मार्च या दिवशी का साजरा करतात त्यामागे ही कारणे आहेत ते पाहू. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये 15,000 महिला यांनी आंदोलन पुकारले व त्या रस्त्यावर उतरल्या कारण त्यांना समान वेतन, कामाचे निश्चित तास आणि मतदानाचा हक्क या त्यांच्या मागण्या होत्या. 1910 मध्ये डेन्मार्क येथील कोपनहेगन येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरवण्यात आली आणि क्लोरा झेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. 1911 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, जर्मनी, स्वित्झर्लंड येथे महिला दिन साजरा करण्यात आला. 1917 मध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात महिला कामगार संपावर गेल्या आणि या संपामुळे झार राजवटीचा अंत झाला आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1975 हे संयुक्त राष्ट्रसंघाने महिला वर्ष म्हणून घोषित केले आणि याच वर्षी 8 मार्चला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून मान्यता दिली. आणि 1996 पासून दरवर्षी वेगवेगळ्या थीम ठेवण्यात येतात. महिला दिनाचा उद्देश काय आहे तर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे, महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी देणे, महिला हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवणे, स्त्रियांचे नेतृत्व आणि उद्योजकता वाढविणे. भारतामध्ये महिला सशक्तीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देते. उज्ज्वला योजना महिलांना मोफत गॅस कनेक्शन देते. महिला आरक्षण विधेयक 33% जागा महिलांसाठी लोकसभा व राज्यसभा यामध्ये राखीव असतात. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला व्यापार परिषद WIBC भारतामध्ये होणार आहे. म्हणूनच आजच्या काळात राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि उद्योग क्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली आहे. म्हणूनच हा केवळ महिला दिन नाही तर महिला सशक्तीकरणाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि त्यांना मिळालेल्या हक्कांचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे.